आज आम्ही चाललोय आशेरी गड किल्ल्यावरती. फ्रेंड्स, जय भवानी. मागे हा रस्ता जो जातोय तो जातो आशेरी गडाकडे आणि वाटाडा आपल्या पुढे चाललेला आहे. हा किल्ला संभाजी महाराजांच्या अंडर कॅप्चर केला गेला होता. ज्यांना माहिती असेल ही जागा कोणती त्यांनी कमेंट करून सांगा. कचराकुंडी आहे की काय आहे. जर ते खरे शिवभक्त असतील तर गडाचं पावित्र्य राखतील. सूर्याचं आणि चंद्राचं प्रतीक आणि खाली वाघोबाचं प्रतीक केलं. बघा अशा प्रकारे गुफा आहे. ते सुटल्या त्यामुळे मधमाशा इथे उडताना दिसत आहे. इकडे थोडीशी रिस्की वाटत. हे पोर्तुगीजांची निशाणी आहे आणि इकडे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसलेलं आहे. तर आता आतमध्ये जाऊन आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊ. एकूण 3 तोफा ठेवलेल्या आहेत. एक श्री शंभू छत्रपते नमः. तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जगदंब जगदंब जगदंब. नमस्कार, सुप्रभात मंडळी, जय शिवराय. मी वैभव कांबळी स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे पालघर जिल्ह्यात स्थित असलेल्या आशेरी गड किल्ल्यावरती. आणि आता साधारण शकतो पहाटेचे 5:10 झालेले आहेत. आणि आम्ही चाललो आहे असं म्हणतो आहे कारण मी एकटा चाललेलो नाही. यावेळी माझ्याबरोबर अजून एक जण आहे. तो एकदा आला की त्याची ओळख मी करून देतो. तर इथून त्याची ओळख करून दिल्यानंतर मी थेट भेटणार आहे आशेरी गड किल्ल्याच्या जो बेस विलेज आहे म्हणजेच खडकोना गावाजवळ भेटणार आहे. आणि तिथे खडकोना गावात भेटल्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू होईल. तर मंडळी, मी ज्या मित्राची गोष्ट करत होतो तो मित्र आलेला आहे. हाय फ्रेंड्स. आणि आशेरी गडाचं वैभव द्विगुणित करण्यासाठी मी वैभव कांबळी आणि हा वैभव बांदोळे, 2 वैभव आज भल्या पहाटे निघालेत आशेरी गडावरती. चला, तर जय शिवराय, जय शंभूराजे. जय भवानी. जय भवानी, जय शिवराय. तर मंडळी, बरोबर 6:38 आम्ही आशेरी गडासाठी जो फाटा लागतो हा इकडे माझे बोर्ड लागलेला आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि साधारण आम्ही रस्ता चुकलेलो, थोडं पुढे गेलेलो आणि पुढे जवळजवळ आम्ही 5 किलोमीटर पुढे जाऊन परत रिटर्न मारला. हा मागे हा रस्ता जो जातोय तो जातो आशेरी गडाकडे. तर मॅपमध्ये इथपर्यंत दाखवते, ह्याच्या पुढचं मॅपमध्ये दाखवत नाही. तर बघू आपण आता असा रस्ता बघत बघत जाऊ. खडकोना गावाकडे जायचं आपल्याला. खडकोना गावावरनं आपण तिकडून चढाई चालू करणार. वैभव, तुला काय बोलायचं आहे? नाही, बस मी खूप एक्साइटेड आहे. हां, वैभवने पहिला पण ट्रेक केलेले आहेत. कोणते कोणते ट्रेक केलेले वैभव? मी रतनगड केलाय, पथरगड केलाय. हां, आणि रायगडला पण जाणार आहोत. रायगडला पण आम्हाला जायचं खूप इच्छा आहे. ठरवलं तर आहे. बघू सक्सेसफुली प्लॅन झाला पाहिजे. तर जाऊया आता आपण पुढे अतिक्रमण करूया आणि फटाफट वरती चढूया. तर मंडळी, खडकोना गावात म्हणजेच आशेरी गडाच्या पायथ्याशी आम्ही येऊन पोचल्यात. गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत. हा समोर कोणता तरी गड आहे. कोणता आहे तो सर्च मारायला लागेल. आले एक जण अजून आलाय. या चला पुढे, चला पुढे. अजून कोणाची वाट बघतात. वाटाडे बिस्किट दिल्याशिवाय ना. ते बघू शकता इकडे बसायला बेंच वगैरे आहेत, चांगली व्यवस्था केलेली आहेत.
आणि हा वैभव बसून दाखवतो असं प्रात्यक्षिक. असं तुम्ही बसू शकता आरामात. आपला सफरच बोर्ड आहे. आणि महाराष्ट्र शासनातर्फे वन विभागातर्फे बोर्ड लावलेला आहे इथे. आणि वाटाडा आपल्या पुढे चाललेला आहे. जाऊया. त्याने सांगितलं जास्त बसू नका. चला पटापट. आपले गाईडांचं ऐकायला पाहिजे. चलो गाईड एकदम असा स्फूर्तीला गाईड आहे. धावत चालक पण तेवढाच. बघा अशा पद्धतीची दगडांची वाट आहे. तर सध्या तरी सोपी वाटते. आता 7:30 वाजलेले आहेत. बऱ्यापैकी आम्ही चढाई केली. जवळ 20-25 मिनिटाची चढाई केली आहे. या किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जेव्हा पोर्तुगीजांविरुद्ध त्यांनी लढा दिलेला, जेव्हा पोर्तुगीज जास्त त्रास देत होते, तेव्हा हा किल्ला संभाजी महाराजांच्या अंडर कॅप्चर केला गेला होता. पण संभाजी महाराज यांचं बलिदान झाल्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. आणि त्यानंतर जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराजांनी जे बाजीराव पेशवे होते त्यांना हा किल्ला जिंकण्यासाठी मोहीम दिली होती. पण जे बाजीराव होते ते जास्त करून उत्तरेच्या मोहिमेमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी आपला सक्का धाकटा भाऊ चिमाजी अप्पा यांना या मोहिमेवरती धाडलं होतं. आणि त्यांनी साधारण 1737, जर मी चुकत नसेल तर 1737 का 1731 असं काहीतरी साल होतं. मी इकडे खाली डिस्क्रिप्शनमध्ये करेक्ट करीन जर चुकीचं असेल तर. त्यावेळेला हा किल्ला परत जिंकून घेतला होता. तर जहाज बांधणीसाठी लागणारं जे सागाचं लाकूड होतं त्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. आणि आजूबाजूच्या व्यापारी मार्गावरती नजर ठेवण्यासाठी पण हा किल्ला महत्त्वाचा होता. त्यामुळे अनेक राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात हा किल्ला जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. तर असा हा आहे आशेरी गडाचा इतिहास. त्या किल्ल्याचं जे आयुष्यमान आहे ते साधारण 800 वर्षाचं आहे. आता इथपर्यंत जी चढाई होती ती नॉर्मल होती, पण इथून मला वाटतं खडी चढाई चालू होणार आहे. कारण हा कड्याचा भाग आता जवळ आलेला आहे. अजूनपर्यंत तरी कोण दिसलं नाही आम्हाला आमच्याशिवाय. पण एक बाईक तिकडे लागलेली एमटी, कदाचित 1 जण किंवा 2 जण वरती असू शकतात आमच्यासारखेच. अर्ध्या तासाची चढाई केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही बसलोय असे थोडा वेळ. थोडी तांदूळवाडीला गेलं त्यापेक्षा यावेळी थोडी गरमी जास्त होती. तांदूळवाडीला थोडं 15 दिवस अगोदर गेलं त्यामुळे गरमी कमी होती, पण आज थोडी गरमी वाढली आहे. तर मला वाटते अजून अर्धा तास चढावा लागणार आहे आणि खडी चढाई आहे. तिथून थोडं पुढे चढल्यानंतर आम्ही असं थोडासा एक छोटासा सपाट भाग आहे
तिथपर्यंत आलोय. आता हे जागा नक्की कोणती माहित नाही. ते गडाचं प्रवेशद्वार वगैरे आहे की नाही ते पण नाही कळत नाही. पण हे इकडे काहीतरी कचरा कुंडी आहे असं वाटते. इकडे सगळा कचरा जमा केलेला आहे. ज्यांना माहित असेल ही जागा कोणती त्यांनी कमेंट करून सांगा. कचरा कुंडी आहे की काय आहे. म्हणजे भरलेल्या बाटल्या घेऊन यायच्या आणि खाली बाटल्या इथे सोडून द्यायच्या. काय माणूस की. जे लोक पण या गडावरती येतात, कुठल्याही गडावरती, या गडावरती किंवा कुठल्याही गडावरती, जर ते खरे शिवभक्त असतील तर गडाचं पावित्र्य राखतील आणि कचरा इथे सोडून जाणार नाही. आपल्या बरोबर घेऊन येतात बाटल्या किंवा काही रॅपर्स, वेफरचे रॅपर, चॉकलेटचे रॅपर, किंवा इकडे जेवण बनवतात आणि जे डिश वापरतात त्या सर्व बरोबर एका पिशवीत भरून घेऊन जायच्यात. सगळ्यांना हात जोडून विनंती या सच्च्या शिवभक्ताकडून आणि त्याच सच्च्या शिवभक्ताकडून. जय भवानी. तिकडे भगव्याचं दर्शन झालेलं आहे. आणि हा सभोवतालचा नजारा. इथे मातीच्या पायऱ्या केलेल्या आहेत. पहिल्यांदाच बघतोय मी. मातीच्या पायऱ्या. ते जरा मातीच्या पायऱ्या जर सांभाळून यायचं, पाय सरकू शकतो. तर मंडळी, हे आहे इकडे वाघोबा देवाचं, जे इथले लोकल लोक या स्थानाची पूजा करतात. इकडे जंगलात बिबट्या वगैरे आढळतात. त्याने गाववाल्यांना कोणत्या प्रकारची इजा करू नये म्हणून अशा प्रकारे इकडे हे प्रतीक मांडून त्याची पूजा केली जाते. वाघोबा देव असं म्हणतात. हे दगडी वाटतंय मला, आणि वैभवने हात लावून बघितलंय, दगडी आहे. आणि हे सूर्याचं आणि चंद्राचं प्रतीक आणि खाली वाघोबाचं प्रतीक केलंय. हे तर झालं आता नवीन जे दगडाचं बनवलंय, पण इकडे जुनं पण आहे, हे लाकडापासून बनवलेलं आहे. हे अशा पद्धतीचं. ह्याच्यात पण इथे चंद्र आणि सूर्य आणि चंद्र आहेत दोन्ही, आणि वाघोबाचं आहे. आणि इथे भगवा लावलेला आहे. जो खालून बघितला आपण भगवा तो इथेच लावलेला. आणि हे मला वाटतं हा जो भाग आहे तो मातीत पुरलेला असावा, तो आता बाहेर काढल्यामुळे असं दिसतंय. पुढे अशा प्रकारे कड्याची चढाई चालू झालेली आहे आणि चॅलेंजिंग आहे. आणि इकडे पहिली गुफा दिसलेली आहे. बघा अशा प्रकारे गुफा आहे. ते लांबलचक आहे. मला वाटते 2-3 माणसं अशी सलग झोपू शकतात, एवढी जागा आहे. टॉर्च पाहिजे. ह्याचं फ्लॅश नाही जाणार, एवढा फ्लॅश नाही जाणार, एवढा नाही जाणार. मित्रांनो, वारा सुटला त्यामुळे मधमाशा इथे उडताना दिसत आहे. जास्त मस्त पाहिजे सेफ्टीसाठी. हां, थोड्या वेळापूर्वी आम्ही चर्चा करत होतो मधमाशांची, आणि मधमाशा इथे वरती उडताना दिसत, म्हणून आम्ही शांतपणे बसलो इथे, मस्ती नाही करत. थोड्या वेळ बघतोय बाजूला झालं तर जायला भेटेल की नाही काय माहिती. पटकन असा मास्क वरती. मला रुमाल काढावा लागेल, मास्क नाही आणला. जगदंबेला प्रार्थना करून आपल्या सुरक्षिततेची प्रार्थना करूया आपण, की मधमाशांना आमच्यापासून दूर ठेव थोड्या वेळासाठी, खाली उतरेपर्यंत. बघा इकडे थोडीशी रिस्की वाटेल, तशी एवढी रिस्की नाही. दिसायला तुम्हाला रिस्की दिसेल, पण तेवढी रिस्की नाही. एका साईडला झुकून तुम्ही चाललात तर काय नाही वाटत. हां,
पावसाळ्यात थोडी रिस्की होऊ शकते, बुळबुळीत झाले दगड तर. म्हणजे एक रान वगैरे असतं ना. हा चला, इथून रेलिंग लावलेल्या आहेत त्याच्यामुळे आणखी सेफ्टी वाढवलेली आहे इथून पुढे. ये. हे इथून काय आहे की नाही? इकडे हायवे आहे. स्टेअरकेस, लोखंडाचं जिना इथून चालू होतं. चला तर मग या आकर्षक लोखंडाच्या शिड्या आपण चढायला चालू करूया. सुंदर असा नजराणा लोखंडी. हां मित्रांनो, पहिला हा मार्ग होता इथून चढायला, पण जेव्हा इंग्रजांच्या का ताब्यात हा जेव्हा किल्ला गेला तेव्हा इंग्रजांनी हा जो मार्ग आहे तो डिस्ट्रॉय केला. त्याच्यामुळे आता वन विभागाने या लोखंडाचा जिना इथे केलेला आहे आपल्यासाठी, जेणेकरून आपण वरती गडावर पोचावे. तर चला आपण जाऊया आणि या जिन्याचा आस्वाद घेऊया. जिना यहा मना नाही यहा, ह्याच्यावरून वर जाऊया. तर पोर्तुगीजांचं या किल्ल्यावरती बराच काळ राज्य होतं. तर हे पोर्तुगीजांची निशाणी आहे. हे पोर्तुगीजांच्या कोणत्या तरी राजाचा राजमुकुट आहे क्राऊन. हा. आणि हे त्यांचं राजचिन्ह आहे त्यावेळेचं. तर ही पोर्तुगीजांची निशाणी आहे या गडावरती एक राहिलेली आहे. आणि हे पोर्तुगीजांच्या यांचं स्मारक बघितल्यानंतर त्याच्याच समोर अशा पायऱ्या दिसतात, दगडामध्ये कोरलेल्या आहेत. आणि इकडे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसलेलं आहे. इकडे लिहिलेलं आहे मुख्य प्रवेशद्वार ये वरती. आणि हे मुख्य प्रवेशद्वाराचं इकडे बोर्ड लागलेलं आहे, छोटंसंच दिसतंय. प्रवेशद्वारापासून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला आमच्या डाव्या बाजूला पाण्याच्या काही टाक्या दिसल्या. टाक्यांच्या दिशेने जेव्हा आम्ही जात होतो त्यावेळी आम्हाला तिथे एक भुयार दिसलं. ते आता नैसर्गिकरित्या तयार झालेलं की हा कोणता एक गुप्त मार्ग होता असा प्रश्न आम्हाला पडला. भुयाराचं थोड्या वेळ निरीक्षण करून झाल्यानंतर थोडं पुढे जाऊन आम्ही खालच्या दिशेने उतरलो. तिथे आम्हाला 3 पाण्याच्या टाक्या दिसल्या, ज्याच्यापैकी 2 मोठ्या होत्या आणि 1 लहान होते. हे जी टाकी आहे ना त्याच्यात पिण्याला पाणी आहे, एकदम शुद्ध आहे. बघा इकडे पायरी दिसते तुम्हाला. हां इकडे पायरी आहे, ते उतरू शकता. हे आहे श्रीदेव टाके आणि या टाकीतील पाणी शुद्ध पिण्यालायक आहे. त्यामुळे आम्ही या टाकीतलं पाणी बाटलीमध्ये भरून त्यानंतर या पाण्याचा आस्वाद घेतला. पाणी पियायला गार आणि त्याप्रमाणे गोडसुद्धा होते. आशेरी गडावरचं पाणी पिऊन बघतो. आशेरी गडावरचं पाणी पिऊन झालं कसं आहे? आशेरी गडावरचं पाणी
श्रीदेव टाक्याचे पाणी पिऊन आम्ही पुढच्या टाक्यांकडे वळलो. उरलेल्या टाक्या आकाराने मोठ्या असल्या तरी या टाक्यांमधले पाणी पिण्यालायक अजिबात नव्हते. कदाचित या टाक्यांमधील पाण्याचा वापर अंघोळ किंवा इतर गोष्टींसाठी केला जात असावा. हाय, बघ नमस्कार केला बघ मला. नमस्कार. जाऊ का? संपूर्ण गड चढून झाल्यानंतर थोडा एक्सप्लोर करायचं बाकी आहे. तर भूक लागलेली आहे आम्हाला म्हणून आम्ही नाश्ता करायला बसलोय. आणि हा पण नाश्त्याला आहे चिवडा आणि ह्यांचा पण नाश्ता करून दिलेला आहे. आहे का? पोट भरलं नाही त्याचं म्हणून तो काय बोलत नाही. पाणी पाहिजे. तहान लागली आता. आमचं खाऊन झालं त्याला पाणी पण पाजतं. आणि तुला कसं पाजणार आहे? थोडं आल्यानंतर थोडं पुढे आलो तिकडे भलं मोठं पाण्याचं टाकं सापडलं. तलाव म्हणू शकतो याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतरस्थ शिवाजीश्वर महाराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. जगदंब जगदंब जगदंब. ते गडावरती असा एक पॉइंट आहे ध्वजाचा. ते भगवा एकदम मानाने फडकतोय आपला आणि त्या ध्वजाकडे पाहून खूप मन भरून येतं आणि खूप भारी वाटतंय. तर आशेरी गडावरती जो ठरवलेले पॉईंट आहे त्याच्यापैकी शेवटचा पॉईंट जवळ आम्ही येऊन पोचलेलो आहोत फायनली. आणि तो पॉईंट म्हणजे हे या गडावरती ही गुफा आणि त्याच्यामध्ये असलेलं हे मंदिर. तर आता आतमध्ये जाऊन आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि नंतर बाजूला असलेल्या या तोफांचं दर्शन घेऊया.
ही अशा प्रकारची गुफा आहे इकडे. हे त्रिशूल ठेवलेलं छोटं आणि देवीचं मुकुट आहे. आणि मला नक्की माहीत नाही देवीला काय म्हणतात, पण बहुतेक आशेरी देवी असं म्हणत असतील. त्याच्यावरनं कदाचित या गडाचं नाव आशेरी गड असं पडलं असेल. वरती फक्त जय माताजी लिहिलं आहे. तर इकडे एकूण 3 तोफा ठेवलेल्या आहेत. 1, 2 आणि ही तिसरी. तर या व्यवस्थित अशा गाड्या बनवून अशा ठेवलेल्या आहेत. ते व्हील वगैरे लावलेले आहेत. आणि साधारण 19 फेब्रुवारी 2021 म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी जी तारखेप्रमाणे शिवजयंती येते त्या दिवशी या तोफांना असं गाडे बनवलेले आहेत. बाकी पहिला तर मला वाटते अशा फक्त तोफाच होत्या. तर आपण निघूया आता. हा शेवटचा पॉईंट बघून कसा वाटला एक्सपिरियन्स गडावरती येण्याचा? खूप मस्त वाटलं, एकदम एनर्जेटिक वाटलं. आणि महाराजांची म्हणजे आठवणच आली की आपल्यासाठी म्हणजे पूर्ण रयतेसाठी हिंदू म्हणजे साम्राज्य त्यांनी त्यांचं म्हणजे स्वप्न होतं ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे. म्हणजे अजून म्हणजे ह्याचे गडाचे अवशेषच सापडतात. जर पूर्ण व्यवस्थित गड जर पाहायला भेटला असतं तर आणखी भारी वाटलं असतं. आणि नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांनी हा गड कॅप्चर केला होता म्हणून बहुतेक इथे लिहिलं आहे श्री शंभू छत्रपते नमः. ते चांगली लाईन लिहिलेली आहे इथे. आहे तितके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे. म्हणजे जे आहे ते जतन करावे आणि आणखी या गडाला काय व्यवस्थित करता येईल त्याचा प्रयत्न आपण आणि आपल्या सरकारने सर्वांनी मिळून केला पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं, जो कचरा आहे तो इथे करू नये. खूप विद्रूप दिसतं. आणि इथे मंदिराच्या बाजूला पण मला दिसतोय बराचसा कचरा, तर हे करू नका. तर मंडळी, या गडावरती 2 तलाव आहे. आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा आम्हाला ते तिकडे त्या बाजूला एक मुख्य तलाव दिसलं आणि इकडे आमच्या लेफ्ट साईडला हे अजून एक दुसरं तलाव आहे. आम्ही जेव्हा या बाजूने येत होतो आम्हाला वाटलं की हेच ते मुख्य तलाव आहे जे आम्ही पाहिलेलं. नंतर खाली उतरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे पायऱ्या होत्या ते दिसत नाही. त्याच्यामुळे मला कळलं की हे दुसरं तलाव आहे आणि त्याच्याच बाजूला हे मुख्य तलाव इकडे बाजूला पण. तर मंडळी, बरोबर 2 वाजता आम्ही परत जिथून निघालो होतो त्याच ठिकाणी येऊन पोचलो आहोत, म्हणजे आमच्या घराजवळ. आणि अमेझिंग ट्रिप राहिली. कसं वाटलं? खूप मजा आली. हां, तर तुम्ही पण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, नाही आवडला असेल तरी लाईक करा. कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी कॅप्चर केलेले किल्ले आहेत ते आम्ही कव्हर करतो आहे. त्यामुळे किमान तुम्ही लाईक केलंच पाहिजे. म्हणजे प्रत्येक शिवभक्ताचं हे कर्तव्यच असलं पाहिजे. जे पण लोक, आम्हीच असं नाही, जे पण लोक असे गड किल्ल्यांचे व्हिडिओज बनवत असतात किंवा शिवाजी महाराजांवरती व्हिडिओज बनवत असतात किंवा त्यांच्या मावळ्यांच्या गाथांचे व्हिडिओज बनवत, त्याला एक लाईक किमान केलाच पाहिजे असं मला वाटते सर्वांचं कर्तव्य. कारण मी पण जेवढे पण व्हिडिओ बघतो लाईक केल्याशिवाय मी सोडत नाही. तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका ॲडव्हेंचर भरल्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचं स्टेशन कदाचित रायगड असेल. तर हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ बघायला विसरू नका. तर पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.